हे सगळ्यात जास्त महत्वाचं. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आज मराठी संस्कृती जपायची म्हणजे काय, मराठी संस्कृती ही काही आपल्याला कुठेतरी अंतराळातून पडलेली संस्कृती नाही. तुमची माझी प्रत्येकाची जगण्याची रीत आहे. ती जगण्याची रीत जोपासली पाहिजे. त्याच्यामध्ये नव्या गोष्टींचा आपण स्वीकार, त्याचं स्वागत जरूर करू. पण तो स्वीकार करत असताना, ते स्वागत करत असताना आमची जी मूल्य आहे, आमची जी संस्कृती आहे, ही आमची संस्कृती दीर्घकाळ जोपासली पाहिजे, टिकवली पाहिजे. आमच्या पिढीपासून, मागच्या पिढीपासून आम्ही जोपासली, आता ती पुढच्या पिढीपर्यंत नेली पाहिजे. त्याच्यातली जी संस्कारक्षम अशा पद्धतीची मूल्य आहे तेवढी टिकतील. बाकीची काळाच्या ओघामध्ये आपोआपच ती क्षय होईल, त्याचा क्षय होईल, ती आपोआपच नष्ट होतील. पण त्याच्यात जे चांगल्या गोष्टी आहेत या टिकल्या पाहिजे असं आपल्याला सातत्यानं वाटत राहतं. आणि मग ती टिकायची असेल तर त्याची माहिती किमान पुढच्या पिढीपर्यंत गेली पाहिजे. आणि ही माहिती जर जायचं साधन सगळ्यात महत्वाचं कुठं असेल, ग्रंथदिंडी आपण काढतोय. आणि ग्रंथदिंडीच्या माध्यमातून शहरातल्या लोकांपर्यंत जावं आणि आपण सर्वांनी त्या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी व्हावं. ग्रंथदिंडीमध्ये सहभागी होता होता या ठिकाणी जास्तीत जास्त लोक कसे येऊ शकतील, नागरिक बंधू भगिनी कसे येतील आणि याचा जास्तीत जास्त लाभ कसा उठवतील, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे.